निफाड तालुक्यातील कोटमगाव येथे 2 एकरावरील द्राक्ष बागेवर कुऱ्हाड. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फळधारणा झालीच नाही. पंचनाम्यासाठी तलाठी आणि कृषी अधिकारी आलेच नाहीत. तसेच कर्जाचा डोंगर वाढत असल्याने संतप्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल. निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील कोटमगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी मंगला संजय गांगुर्डे यांनी गट क्रमांक 236 मध्ये 2 एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग लावली होती. मात्र गेल्या 3-4 वर्षांपासून सातत्यानं पडणाऱ्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष बागेची फळधारणा न झाल्याने पंचनाम्यासाठी तलाठी आणि कृषी अधिकारी यांना सांगितले. मात्र ते न आल्याने तसेच त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढलेला आहे. या आर्थिक संकटाने संतप्त होऊन त्यांचा मुलगा संजय गांगुर्डे यांनी टोकाचे पाऊल उचलत द्राक्ष बागेवरच कुऱ्हाड चाटली. त्यांनी आपल्या हाताने संपूर्ण द्राक्ष बाग भुईसपाट करण्यास सुरुवात केलेली असून पुढील हंगामात काहीतरी लहान मोठे पीक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मजुरी देण्यासाठी हातात पैसे नसल्याने त्यांनी आप्तेष्ट आणि भाऊबंधांची मदत घेत द्राक्ष बाग सपाट करण्याचे काम सुरू केले. कारण काय, किती कर्ज घेतलेलं आहे, किती एकरात द्राक्ष बाग लावलेली होती, काय सांगा? मी आता सध्या द्राक्ष बाग तोडायचं कारण असं आहे का 3 ते 4 वर्षापासून मला द्राक्ष बागेचं 1 रुपयाही भेटलेला नाही आहे आणि लाखो रुपये खर्च करून बी मी कर्ज काढलेलं आहे. बँक ऑफ इंडियाकडून 9 लाख रुपये कर्ज घेतलं होतं बाग उभं करण्यासाठी. ते फेडणं तर नाही झालं, पण त्याचा अजून डोंगर झालेला आहे. आणि कसं तलाठी कृषी अधिकारी आम्ही यांची संपर्क केला होता का पंचनाम्यासाठी यावं आमच्या भागात, पण अजून तर कोणी आलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं आता आत्महत्येशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. आम्हाला असं वाटतं का सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी. बंधू संजय पंढरनाथ गांगुर्डे यांनी द्राक्ष शेती 10 वर्षापासून करताय. तर 10 वर्षानंतर 10 वर्ष झाले. सलगच्या 3 वर्षापासून त्यांना द्राक्षाचं उत्पन्न कुठलंही नाही. घरात त्यांना बँकेचं कर्ज घेतलेलं होतं 9 लाख रुपये, ते झालेले आता 18 लाख रुपये. तर या वर्षी मिळेल त्या वर्षी मिळेल या अपेक्षा पाहिजे. 3 वर्षे खूप अजूनच कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि शेवटी ह्या वर्षी त्यांनी असा निर्णय घेतला का ही द्राक्ष बागच नको आहे, मला छोटं मोठं पीक उभं करून आम्ही आमचा उदरनिर्वाह करू बा. आम्हाला तुम्ही एवढी मदत करा का कमीत कमी द्राक्ष बाग तोडण्यासाठी थोडीफार आम्हाला मदत करा अशी त्यांनी विनंती केली. मग मी आलेलो आहे त्यांना मदत करण्यासाठी. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी.